हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात आवळे आलेले दिसतात. परंतु आता या आवळ्यांचं करायचं काय आणि कसं? हो, अगदी सोपं आहे. आज माझ्या मम्मीने बनवलेली आहे आवळा कँडी. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला? आवळा कँडी बनवत असताना जरासुद्धा गॅसचा उपयोग केलेला नाही आहे मम्मीने, बरं का. आणि ही सोप्या पद्धतीची आवळा कँडी बनवण्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. अगदी एकदा जरी तुम्ही रेसिपी पाहिली तरी तुम्ही घरी करू शकता. आता इथे मम्मीने जवळपास अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. जरासुद्धा त्याला पाणी राहता कामा नये आणि आवळे व्यवस्थित बघायचे. जरासुद्धा खराब आवळा याच्यामध्ये घ्यायचा नाही आहे, कारण हे जी आवळा कँडी आहे ती आपण वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकतो. आता आवळे संपूर्ण धुवून आणि पुसून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहेत. आता या रेसिपीला सगळ्यात महत्त्वाचं वारांनुसार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आज आहे सोमवार, तर मम्मीने आज या डब्यामध्ये सगळे आवळे भरलेले आहेत आणि हा डब्बा फ्रीझरमध्ये 2 दिवसासाठी ठेवणार आहे. म्हणजे सोमवारी जर आवळे आपण फ्रीझरमध्ये ठेवले तर मंगळवारचा दिवस जाऊन द्यायचा आणि बुधवारी दुपारी आपल्याला हा डब्बा जो आहे तो फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवायचा आहे. आता आज आहे बुधवार. बुधवारी मम्मीने डब्बा बाहेर काढला होता दुपारी आणि जवळपास तास ते 2 तासानंतर मग डब्बा ओपन केला. 2 तासानंतर आवळे नॉर्मल झालेले होते आणि त्यांना उलगडलं की लगेचच त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होत होत्या. तर अशा प्रकारे सगळे आवळे जे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत आणि बी बाजूला करायची आहे. मम्मीने सगळे आवळे असेच करून घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जरासुद्धा पाण्याचा हात याला लागून देता कामा नये, हे मात्र लक्षात ठेवा. आता पाहू शकता सगळे आपले आवळे छान बिया काढून तयार झालेले आहेत. अर्धा किलो आवळ्यांमध्ये पाव किलो गूळ आपल्याला ॲड करायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. त्याच्याने कँडी जी आहे ती व्हाईट कलरमध्ये तयार होते, परंतु गूळ हा आरोग्यासाठी पौष्टिक असतो, त्यामुळे मी गुळाचीच केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आवळा कँडी खाल्ल्याने पित्तसुद्धा आपलं कमी होतं. तर आता हळूवार हाताने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या आवळ्यांना लागलं पाहिजे, परंतु आवळ्यांना जास्त चोळायचं नाही आहे, का तर ते ऑलरेडी मऊ पडलेले असतात. आणि आता स्वच्छ असा टोप घेतलेला आहे, त्यात जराही पाणी नाही आहे आणि त्या टोपामध्ये हे जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 दिवसासाठी. आज आहे बुधवार, तर बुधवारी संध्याकाळी जरा त्याला हलवायचं, गुरुवारी संध्याकाळी परत या मिश्रणाला हलवायचं आणि शुक्रवारी सकाळी आपल्याला हे काढायचं आहे. तर आता पाहू शकता हे तसंच झाकायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे. बुधवार आणि गुरुवार 2 दिवस संध्याकाळचं त्याला हलवायचं आहे आणि शुक्रवारी दुपारी मम्मीने आता हे आवळ्याचं जे मिश्रण होतं ते काढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही त्याचं स्ट्रक्चरवरनंच आवळे गुळामध्ये छान मुरलेले आहेत आणि त्याचं पाणी तयार झालेलं आहे. हे जे पाणी आहे आवळ्याचं त्याचा उपयोग आपण आवळा सरबतासाठी सुद्धा करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला काळं मीठ ॲड करायचं आहे. काळं मीठ नसेल तर नॉर्मल मीठसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि हा जो सरबत आहे ना त्याचं पाणी मुरलेलं ते खूप टेस्टी लागतं. ते टाकून न देता त्याच्यामध्ये थोडंसं साधं पाणी ॲड करून तुम्ही सरबत म्हणूनसुद्धा पिऊ शकता. आता आज आहे शुक्रवार. शुक्रवारी आपल्याला हे मिश्रण आपली चाळण जी असते ना त्या चाळणीमध्ये काढायचं आणि खाली काहीतरी बाऊल ठेवायचा, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते सगळं खाली त्या बाऊलमध्ये जमा होतं. आवळा कँडी खूप टेस्टी लागते आणि खूप सोपी पण आहे, तर तुम्ही नक्की घरी करा. आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. आता पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आणि त्याचं जे पाणी आहे ते खाली जमा होणार आहे. तर आता हे असंच रात्रभर, म्हणजे शुक्रवारची संपूर्ण रात्र असंच झाकून ठेवलं होतं. शनिवारी सकाळी एका ताटामध्ये किंवा एखाद्या कपड्यावर सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल. उन्हामध्ये ठेवायचं आहे, छान उन्हामध्ये वाळून द्यायचं आहे. 5 ते 6 दिवस वाळायला जातात, म्हणजे कडक एकदम उन्हासाठी. आता हिवाळा चालू आहे त्यामुळे कडक ऊन कधी पडतं कधी नाही पडत, त्याच्यामुळे चांगलं एकदम कडक होईपर्यंत हे ठेवायचं आहे. शनिवारी संध्याकाळपासूनच माझी पोरं तर खायला लागली होती, त्यांना खूप आवडली. तुम्हीसुद्धा घरी अशीच आवळा कँडी नक्की करून पहा. आणि हो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि डेली ब्लॉगसह. तोपर्यंत काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.